तर आज आपण बघूया मस्त अशी चमचमीत मशरूमची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची। थंडीच्या दिवसात कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा घरी एखादी पार्टी असेल तर तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता। त्यासाठी मी मशरूमचे छोटे छोटे पीसेस करून त्याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट घालून त्याला छान मॅरिनेट केलं। इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण हे मॅरिनेशनसाठी 5 मिनिटं ठेवून देऊया। त्याच्यासाठी आता मसाला बनवायला घेतलेला आहे। हळद 2 चमचे, 2 मोठे कांदे, थोडंसं लाल तिखट आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची। आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये काजू भाजून घेतले आणि त्याच कढईमध्ये मॅरिनेट केलेलं मशरूम मस्त असं परतून घेतलं। त्याच्यामधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। याच्यामुळे मशरूमला छान चव येते। आता हे जे आपण तळलेले मशरूम किंवा परतून घेतलेले मशरूम आहेत ते आपण साईडला काढून घेऊया। त्याचसोबत काजूही आपण छान फ्राय करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता फायनल स्टेपमध्ये आपण भाजी बनवणार आहोत। ज्या तेलामध्ये आपण मशरूम भाजून घेतले होते त्याच तेलामध्ये थोडीशी दालचिनी, एक बदाम फूल, एक मसाला वेलदोडा आणि काही धने घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट घालायची आहे। इथे आपण काजू न वापरता फक्त पांढरे तीळ वापरले आहेत पेस्ट बनवण्यासाठी आणि ते टोमॅटो मी मुद्दाम घातलेला नाही, कारण मशरूमला थोडीशी गोडसर चव असते। टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा तो गोडच व्हायला नको त्यासाठी। आता याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी घातलेलं आहे आणि त्याला सुद्धा एक उकळी आणलेली आहे। उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मशरूम आणि फ्राय केलेले काजू घातलेत आणि 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घेतलं। तर तयार आहे आपली अगदी झटपट होणारी मशरूमची ढाबा स्टाईल भाजी। ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।